वास्तव्यास गेले निवृत्त होऊन. आणि एक गंमत म्हणून सांगतो की आम्ही लोक संजय वस्त्रणी यांना त्यांचा फोन येतो की आम्हाला उशीर झाला त्यांना कळवायला. तर काय म्हणतात, अरे मुंगेश माझं व्याख्यान आहे की नाही. त्या 17 वर्षाचे व्याख्यान करतायत आणि ते स्वतःहून फोन करतात की श्रावण व्याख्यान मला आहे की नाही, माझं व्याख्यान आहे की नाही. आणि असं त्यांचा आमचा विषय आहे विचारांचा उदय आणि अस्त. तर सर्वांच्या वतीने विनंती करतो की त्यांच्या व्याख्यानाला त्यांनी सुरुवात करावी. यावर्षी जो मी विषय घेतला आहे तो विचारांचा उदय आणि विचारांचा अस्त असा घेतलेला आहे. तर संजय म्हस्कर म्हणला होता की दुसरा विषय घ्या, हिंदी चित्रपट गीत वगैरे, त्याला म्हणलं तो पुढच्या वर्षी घेऊ. या वर्षी या विचाराचं माझ्या डोक्यामध्ये चिंतन म्हणून झालेलं आहे. तर पुढच्या वर्षी तो पेंडिंग घेऊ विषय आपण. तर विचारांचा उदय आणि अस्त याच्या संदर्भात असं मला सांगायचं की गेल्या 100 वर्षामध्ये आपण बघितलं तर 100 वर्षापेक्षा गेल्या 40 वर्षात ज्या वेगाने जग बदललंय ते जग बदललेलं आपल्याला आत्मसात करण्यासाठी आपल्याला विचार बदल करावे लागतील. कारण त्याच्या आधीच्या काळात विचारांमधला जो बदल होतो, विचार जे असायचे ते जगामध्ये बदल करण्यासाठी विचार असायचे. पण आता जी तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जी परिस्थिती आज उद्भवली आहे त्याला आत्मसात करण्यासाठी विचारांमध्ये बदल करायला पाहिजे. म्हणजे त्यासाठी नवीन विचार आपल्याला अवलंबावे लागतील. कारण तंत्रज्ञानाच्या विकासामुळे जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे तिचं आकलन करायला काही अभ्यासक असं म्हणतात की जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती इतकी विवेकशून्य आणि गूढ अशी परिस्थिती की ती स्वीकारणं हे सुद्धा एक आव्हान आहे. आणि ती स्वीकारताना माणसाच्या मानसिक संतुलनाचा स्फोट होतोय कुठेतरी. आणि त्यामुळे अनेक प्रश्न माणसाला समाजाला निर्माण झालेले. पण विचारांची जर प्रक्रिया बघितली आपण तर ती बुद्धीमध्ये ज्या पद्धतीने होती की ती एक कॉग्निटिव्ह पॉवर असते की एखादी परिस्थिती निर्माण होती त्या परिस्थितीला आपण कसे इंटरॅक्ट होतो आणि पूर्व आपले जे अनुभव असतात त्याचा आपण अनुलक्षून की उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी जे विचार निर्माण होतात. आणि शेवटी विचार हे बुद्धीमध्ये असतात पण ते जेव्हा क्रियेमध्ये येतात किंवा आपल्या अवलंबतो तेव्हा ते ऍक्शन मध्ये येतात आणि ती उद्भवलेली परिस्थितीचं निराकरण करण्यासाठी त्या विचारांचा उपयोग होतो. आणि ज्यावेळी ती उद्भवलेली परिस्थिती त्यातून त्याची त्या उद्भवलेल्या परिस्थितीची तीव्रता असते ती जेव्हा कमी होती तेव्हा आपण म्हणतो की ते विचार म्हणजे दाबले विचार किंवा ते अनुलक्षून आपण जे काही ठरवलंय ते त्याप्रमाणे पार पडलेले. 100 वर्षापूर्वी जर विचार केला किंवा आता आपल्याला जे श्रोते ऐकायला आले त्यांचं जर ऍव्हरेज वय बघितलं तर ते 80, 70 आणि 60 आहे. म्हणजे सगळ्यांचे जन्म साधारण 1950 नंतरचे म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातले जन्म आहे. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळातला देश आपला आणि त्याच्यानंतर 1990 नंतर ते जगामध्ये प्रचंड बदल झाले, तंत्रज्ञानाची प्रगती झाली आणि माणसाचं जीवन हे आत्मकेंद्रित झालं जास्ती. आणि त्या केंद्रितपणामुळे काय झालं, स्वार्थ लोलपता आली आणि त्यामुळे ते असं म्हटलं जातं की जीवन जगण्यासाठी काही व्हर्च्यूज लागतात आणि ते व्हर्च्यूज असतात ते व्हर्च्यूज कॅनॉट बी टॉट, कोणी शिकवू शकत नाही, ते आपल्या संस्कारात नाही येतात. त्यामुळे परत एकदा संस्कारांचं महत्व आहे की संस्कार म्हणजे कुठे की अगदी आपल्या बालपणी आई वडिलांचे संस्कार, भोवतालचं वातावरण, त्याच्यानंतर आपण शाळेत जातो, ती शाळा हे एक संस्कार केंद्र आहे, त्याच्यानंतर महाविद्यालयात जातो आणि हे सगळं करत असताना साधारण वयाच्या 16व्या वर्षापासून आपण 15व्या वर्षापासून समाजात मिसळतो. ही सगळी जी प्रक्रिया माणसाच्या जीवनातले विविध टप्पे यामध्ये नकळत संस्कार होत असतात आणि जे संस्कार होतात ते माणसाच्या मनावर होतात. त्यामुळे ते व्हर्च्यूज असतात, त्याला कधी लोक एथिक्स म्हणतात, कधी मॉरल्स म्हणतात. पण तो मॉरल्स असतात ते कसं असतं, त्याची नीती आणि अनितीच्या कल्पना असतात आणि त्या डायरेक्ट त्या मॉरल्सची जी नाळ असते ती आपल्या मनाशी असते. मनाशी म्हणजे परत ते संस्कारांशी त्याची नाळ जुळलेली असते. आणि जे एथिक्स असतात ते फक्त गुड आणि बॅड सांगतात, आपल्याला विवेक शिकवतात की चांगलं काय आणि वाईट काय, हे फक्त एथिक्स सांगत असतात. तर अशा पद्धतीने आपली जी विचार प्रक्रिया ही सतत चालू असते मनामध्ये आणि आलेल्या परिस्थितीला सामोरं जाताना त्याचं जे अनालिसिस करायचं त्याच्यासाठी बुद्धी सतत काम करत असते. पण बुद्धीबरोबर असं म्हटलं जातं की मन जे असतं आपलं विचारांनी भरलेलं मन असतं ते वायुरूप असतं. पण ते वायुरूप मनामध्ये
जेव्हा विचार स्थिर होतात, आत्ताच्या प्रवचनात त्यांनी ते सांगितले की स्थिर विचार आणि अस्थिर विचार. स्थिर विचार असले की अस्थिर परिस्थिती सुद्धा स्थिर होती आणि विचार अस्थिर असतील तर सगळं अस्थिर दिसायला लागतं. आणि येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्याचं धैर्य काय होतं माणसामध्ये, मग एक प्रकारची त्याचा स्वतःचा जो आत्मविश्वास होतो तो विचारांच्या डळमळीपणामुळे तो पण नष्ट होतो आणि येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्याचं सामर्थ्य त्याचा दिवसेंदिवस कमी होत जातं. आणि एकदा ते सामर्थ्य कमी झालं की त्याला आपण म्हणतो मनोकायिक असे काहीतरी डिसऑर्डर्स उद्भवतात आणि मग त्या सगळ्याचा स्टार्टिंग पॉइंट काय असतो की काहीतरी दुःख होतं आणि मनामध्ये यातना होतात आणि त्या कुठेतरी एखाद्या मेडिकल डिसऑर्डर मध्ये हे होतात, बाहेर येतात, कुठली तरी व्याधी होती. आणि या सगळ्याची सुरुवात कशात होती की माणूस जगताना आत्मकेंद्रित जगणं काही वेळेला चांगलं असतं की मी आणि माझं, आणि ते आत्मकेंद्रितता. कारण आपण जेव्हा दुसऱ्याकडे बघून जगतो तेव्हा ती खरं तर म्हणतात की ती दुःखाची सुरुवात असते की, आणि काही प्रश्नांची जीवनात उत्तरं ही नसतात कारण ते प्रश्न एवढे जटिल असतात की त्या प्रश्नांची उत्तरं शोधायला गेलं तर त्याची अजून ती जटिलता वाढत जाते. त्यामुळे काही वेळेला स्वतःच्या मनाशी विचार करून आणि मन जे सांगतं तर तो म्हणजे त्याला आपण सतत आयुष्यात जगताना जे काही प्रोटोकॉल येतात त्याला आपण कसे रिॲक्ट होतो याच्यावर आपल्या आयुष्याचं यश अपयश अवलंबून असतं. आणि जेव्हा विचार मांडले जातात की विचार असतात ते म्हणजे जागतिक विचार किंवा अगदी समाज विचार, व्यक्ती विचार, राष्ट्र विचार आणि जागतिक विचार अशी जर विचारांची आपण श्रेणी लावली तर सध्याच्या काळात जागतिक विचार असा कुठे नाहीच आहे. कारण सगळं जग हे संपूर्ण स्पर्धात्मक झालेलं आहे आणि स्पर्धात्मक जगामध्ये मॉरल्स आणि व्हॅल्यूजला काही किंमत नाही कारण सगळं अर्थकेंद्रित झालेलं आहे. आणि असं जर विचार केला तर सगळ्या जगातल्या माणसाचं जे जगणं आहे ना ते आर्थिक एक प्रकारे मिनिंगलेस जगणं झालंय. पण त्या मिनिंगलेस जगण्यामध्ये सुद्धा, मिनिंगलेस जगामध्ये आपल्याला जर जगण्याचा अर्थ शोधायचा असेल तर तो आपण स्वतःमध्ये शोधावा लागतो. आणि मग त्यासाठी जर आता आपण जर असं विचार केला की आता आजकाल असा एक कोणी अशी व्यक्ती नसती की जी समाजाचं दोघीणत्व करते कारण बाहेरची परिस्थिती इतकी अशी केऑस झालाय सगळा. वैचारिक भ्रामकता आली माणसाला तर ती वैचारिक भ्रामकता जर आपल्याला आत्मसात करून तिचं अनालिसिस करून त्यातनं मार्ग काढायचा असेल तर काही वेळेला आत्मकेंद्रित स्वतः विचार करून मनाशी विचार करून बाहेर पडावं लागतं. आणि विचारांचं सामर्थ्य जसं आजकाल कसं झालंय सत्संग खूप झाले त्यामुळे काय झालं की हजारो लोकांना घेऊन विचारांचं वहन करायचं आणि अध्यात्मावरचे लोक एका ठराविक वयानंतर ग्रंथ किंवा पुस्तकं वाचायला लागतात. पण ते सगळे ग्रंथ आणि ते सगळे सत्संग एखाद्या मॅजिक बॉक्स सारखे असतात की ऐकताना सगळं छान वाटतं आणि अर्धा तासाने घरी आल्यावर काय सांगितलं काय फक्त छान होतं एवढंच, नक्की काय सांगितलं हेच माणसाच्या लक्षात येत नाही. आणि सगळे त्या अध्यात्मावरची पुस्तकं असतात ती पण मॅजिक बॉक्स सारखी असतात की वाचताना खूप छान वाटतं पण नंतर त्याचा एक म्हणजे त्याचं 10 ओळीत आपल्याला कोणी सांगितलं करा तर ते सांगता येत नाही. तर त्यामध्ये काही शब्द असे असतात की जे कायम आपल्या भोवती फिरत असतात की ब्रह्म, सत्य, माया आणि ते सगळं असं फिरायला लागलं की ते आपली आताची सद्य परिस्थिती जी समाजामध्ये आहे, देशामध्ये आहे, व्यक्तीचं जे स्वतंत्र प्रत्येकाचं जीवन आहे ते जर आपल्याला त्या जीवनाला सामोरं जायचं असेल तर त्याला काही जे विचार लागतात ना अध्यात्म बळ देतं पण असे पर्टिक्युलर विचार देत नाही. डॉक्टर जसं प्रिस्क्रिप्शन लिहून देतो तसं अध्यात्म प्रिस्क्रिप्शन लिहून देत नाही. त्यामुळे आपण आपले विचार स्वतः पॉस्ट्युलेट त्यातनं काढूनच स्वतः निर्माण करायला लागतात तेव्हा ते जीवन आपलं सुखकर होतं. आणि त्याहीपेक्षा आपण जर बाहेर बघितलं की आज दूरदर्शनवरती किंवा सगळ्या इलेक्ट्रॉनिक जी मीडिया झालेला आहे त्यामध्ये ज्या चर्चा असतात त्या चर्चेमध्ये विचारांचा अंश अगदी शून्याच्या खाली असतो. फक्त आरडाओरडा असतो तिथे आणि प्रत्येक जण ढोंगीपणाने बोलत असतो. सगळा ढोंगवाद असतो त्याच्यामध्ये आणि भोंगळपणा असतो. विचारांची स्थिरता कोणालाच नसते. नुसते आरडाओरडा करत असतात आणि लोक ते ऐकत असतात याच्यावरचं. त्यापेक्षा जर आपण सकाळी मुंबई आकाशवाणी किंवा पुणे आकाशवाणीवरचे सकाळी 6 ते 7 चे कार्यक्रम ऐकले किंवा 7:30 पर्यंत तर त्याच्यामध्ये इतकं ज्ञान किंवा जगण्याचं बळ त्या कार्यक्रमात आज सुद्धा की
की जे आपण म्हणतो की म्हणजे मीडियामध्ये काही नाहीये, पण आपले भारतीय आकाशवाणी किंवा पुणे मुंबई आकाशवाणीनी ते अजून जतन करून ठेवले की माणसाला जगण्याचं वय द्यायचं. कारण आज कसं झालंय की माणसं पुस्तकं वाचायला नकोसं म्हणतात किंवा नवीन जर पिढी घडवायची असेल तर नवीन पिढीला घडवताना सुद्धा काही जे आपले जुने एथिक्स आहेत, मॉरल्स आहेत, जे काही व्हॅल्यूज आहेत, त्या व्हॅल्यूजची किंमत नवीन पिढीला जेव्हा आपण सांगतो की त्यातनं काय प्राप्त होतं आणि प्राप्त करण्यासारखं काय आहे, ते प्राप्त करण्यासाठी मार्ग कुठला आहे. कारण जी एथिक्स असतात ती गाईडलाईन सारखीच असतात. ते गाईडलाईन असतं त्याच्यामध्ये की हाऊ आय कॅन वॉक ऑन दिस वे. हा रस्ता फक्त दाखवलेला असतो, कसं चालायचं ते तुम्ही तुमचं ठरवायचं असतं. तर अशा प्रकारे जर आपण विचार केला की आकाशवाणीवरचे कार्यक्रम अजून सुद्धा चांगले असतात, त्याच्यामध्ये काहीतरी असतं की ते आपल्याला बळ देणार असतं, ते ज्ञान असतं. आणि कसं झालंय बाकीच्या कार्यक्रमामध्ये माहितीचा महासागर आहे, पण त्या माहितीच्या महासागरामध्ये काय असतं, शेवटी कोलमडून पडतो माणूस किंवा त्या गटांगळ्यात होतो. तर माहितीच्या महासागरात न पडता स्वतः विचार करायचे आणि स्वतःशी संवाद साधायचा, जसं आत्मसंवाद म्हणतात की स्वतःची संवाद साधला ना की माणसाला आपोआप विवेक येतो, त्यातून वैचारिक जागरूकता येते, कॉन्शियसनेस येतो आणि परिस्थितीची जाणीव, भोवतालच्या परिस्थितीची जाणीव करून त्या परिस्थितीशी आपण कसं स्वतःला मॅच करून घ्यायचं की ज्यातून विसंगती पण निर्माण नाही झाली पाहिजे. अशा प्रकारचं बळ त्या विचारांमधून मिळत असतं. आणि अगदी शेवटी जाऊन आपण जर विचार केला की विचारांचं बळ किंवा विचार हे प्राप्त कुठनं करायचं, तर आपल्या संस्कृतीमध्ये किंवा आपल्या याच्यात जर विचार केला तर पंचमहाभूत आहेत ना तसे विचार असतात. विचार पंचमहाभूतांसारखीच असतात, सर्व समावेशक असतात, विचार सर्वव्यापी असतात आणि अग्नीसारखे तेजस्वी विचार पण असतात, पाण्यासारखे ट्रान्सपरंट विचार असतात. तर विचारांची निर्मिती काय हे कोणाच्या विचारवंतांचंच काम आहे असं नाही. सामान्य माणूस सुद्धा स्वतःच्या जगण्यासाठी स्वतःचं तत्वज्ञान स्वतःच्या अनुभवाच्या बळावरती निर्माण करू शकतो किंवा स्वतःसाठी त्याला कुठे पब्लिश करून पुस्तक छापायचं नसतं, पण स्वतःच्या जीवनाचं यश आणि अपयश जरी आपल्याला जोखायचं असेल तर ते आपण आपल्या कोणत्या विचारांच्या बळावरती आपण जीवन जगतो याच्यातनं आपल्याला सहजपणे ते आपल्याला करता येतं. आणि दुसरं जर आपण विचार केला की आपल्याकडे नवविधा भक्तीमध्ये सांगितलंय त्यातला 16वा जो आहे, 16वा हे आहे नवविधा भक्ती 10वं जे आहे ते आत्मनिवेदन. ते आत्मनिवेदन सगळ्यात महत्वाचं असतं की मला काय वाटतं किंवा मी ज्या कुटुंबात राहतो किंवा ज्या कुटुंबाच्या घटकांमध्ये राहतो त्या घटकांबरोबर आत्मनिवेदन करणं हे महत्वाचं असतं. जेव्हा तुम्ही आत्मनिवेदन करता, आत्मनिवेदन म्हणजे त्याची सगळी देवाची पूजा झाली, भक्ती झाली की देवाला निवेदन करायचं किंवा मला काय देऊ, तसं आपण आत्मनिवेदन करायला शिकलं पाहिजे की स्वतः आपल्या मनामध्ये जे काही विचार येतात ते विचार 4 लोकांच्या किंवा आपल्या कुटुंबामध्ये मांडले की त्याच्यातनं त्या विचारांना काहीतरी समोरनं प्रतिविचार येतात. प्रतिविचार आले की त्यातनं साधन बाधन चर्चा होती, त्यातनं जे नको असेल ते एलिमिनेट केलं जातं, पाहिजे असेल ते स्वीकारलं जातं. या सगळ्याच्यातनं जेव्हा या सगळ्या पॅरामीटर्स मधून जे विचार जातात तेव्हा ते विचार लागू केले की नकळत आनंद, आणि जे कसं आनंद तत्व आहे किंवा सुख आहे, दुःख आहे, हे सगळ्या कल्पना आहेत, मनाच्या अवस्था आहेत. पण जेव्हा सतत आपण आनंदाचा शोध घेत असतो, आनंदाचा शोध घेताना तो आनंद कुठल्या जगामध्ये नाही. एखादी वस्तू आपण जेव्हा विकत घेतो त्यात अजिबात आनंद नसतो, पण आनंद आपला आत येतो भरलेला, तो बाहेर काढण्यासाठी आपण एखाद्या कलेचा आधार घेतला किंवा एखाद्या संगीताचा आधार घेतला, संगीतातल्या एखाद्या प्रकाराचा, गाण्याचा आधार घेतला किंवा चांगली ग्रंथ संपदा असेल, चांगली पुस्तकं वाचली. आता मध्यंतरी मी पुण्याला एका दिवाळी अंकाची स्पर्धा होती, त्याच्यामध्ये गेलो होतो. तर तिथे त्यांचं ते अनालिसिस आलं, त्याच्यामध्ये विनोदी कथा लिहिल्याच जात नाहीत आजकाल. म्हणजे विनोद सुद्धा हा विचार असतोय, विनोद हा सुद्धा विचार आहे की दुसऱ्याच्या मनावरचं जे ताण असतात, तणाव असतात ते कमी करण्यासाठी विनोद अतिशय महत्वाचा असतो. पण विनोदी कथा किंवा विनोदी नाटक किंवा विनोदी कविता यांचं सुद्धा लेखन फार कमी होतं. आणि जर बघितलं तर दिवाळी अंकाच्या याच्यामध्ये विक्री होती त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आरोग्यावरच्या अंक आणि अध्यात्मावरच्या अंकांची हे होती, निर्मिती होती आणि खरेदी होती. आणि विनोदी अंक अतिशय कमी आणि विनोद सुद्धा
जो असेल तो असा दर्जेदार विनोद लिहिणारी माणसं पण राहिली नाहीत अशा प्रकारचं झाले. म्हणजे तेव्हा समाजातला विनोद कमी होतो ना, तेव्हा समाजाचं जगणं अजून कठीण होत जातं दिवसेंदिवस. की ज्या समाजामध्ये विनोदाची निर्मिती होती, घरामध्ये जिथे माणसं विनोदी शैलीत बोलतात किंवा विनोद क्षणक्षणी करत असतात, त्या घरातलं वातावरण चांगलं असतं. म्हणजे येणाऱ्या माणसाला सुद्धा जाणवतं की जरा हलकं वातावरण आहे, काय टाईट नसतं, काही असं ताण तणावात नसतं. आणि तणाव शेवटी ही मनाची अवस्था आहे. आणि आजच्या जीवनामध्ये जर बघितलं, आत्ताची पिढी 2000 सालानंतर किंवा 2010 सालानंतर जी स्वतःचे नोकरी करते, त्या नोकरीमध्ये ताण इतके प्रचंड असतात त्यांचे की आपल्यालाच ते कळत नाही नक्की काय करत असतात ते. कारण त्यांचं ते सगळं संगणकाशी नातं जुळलेलं असतं. आणि त्या सगळ्यात मुख्य काय झालं की करोना नंतर माणसाच्या जीवनात अनिश्चितता फार आली. करोनाच्या नंतर काळात आणि करोना काळानंतर माणसाचं जीवन अतिशय अनिश्चित झाले. त्यातली जी सर्टन्टी होती ती पूर्ण नष्ट झालेली. त्यामुळे माणूस कायम असा विचार करतो की उद्याचा विचार करता करता माणसाला त्याचं म्हणजे भूत आणि भविष्याचा विचार करता करता त्याच्या हातातून नकळत वर्तमान सुटून जातं काय अशी परिस्थिती येते निर्माण झालेली आहे. आणि दुसरा आपण असा जर विचार केला की पुस्तकं किंवा ग्रंथ किंवा काव्य किंवा स्वतः सुद्धा आपण लिखाण करू शकतो किंवा दर्जेदार वाङ्मय जर वाचलं. आज देखील काही लेखक आहेत की जे मनाला बळ देतात की अध्यात्म किंवा धर्मविचार सोडून सुद्धा जीवनामध्ये भरलेले ते सुद्धा आहे. आणि असं म्हटलं जातं की क्षणोक्षणी माणसाचा असा म्हणजे जसं भगवद्गीतेचं ते पार्श्वभूमी की अर्जुनाला फार मोठा प्रश्न पडला होता आणि कृष्णाने त्या प्रश्नाचं निराकरण केलं आणि सगळ्या भगवद्गीतेची निर्मिती झाली. तर आजच्या समाजामध्ये आणि जगणाऱ्या जो विचारशील माणूस आहे, विचारशील माणूस हे महत्वाचं आहे. प्रत्येक जण नाही, तर जो समाजामध्ये विचारशील माणूस आहे, विचाराने भरलेला माणूस आहे, त्याच्या क्षणोक्षणी त्या भगवद्गीतेतल्या अर्जुनासारखा अर्जुन होतो आणि क्षणोक्षणी त्याला अनेक प्रश्न पडतायत. त्याच्या मनामध्ये प्रश्नांची मालिका तयार झालेली आणि ती जर प्रश्नांची मालिका ते प्रश्नांचं निराकरण करायचं असेल, त्याचं उत्तर शोधायचं असेल, तर तो भगवंत आहे तो सुद्धा आपल्याच मनामध्ये बसलेला आहे. ते आपल्याच मनातला दुसरा जो भाग आहे तो त्या प्रश्नाचं निराकरण करू शकतो, त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. कारण आपण जेव्हा तिसऱ्या माणसाकडे प्रश्नाच्या उत्तरासाठी बघतो ना, तेव्हा त्या माणसाचे स्वतःचे विचार त्या प्रश्न उत्तरामध्ये येत असतात आणि काही वेळेला ते आपल्याला ते विचार स्वीकारण्याची आपल्यामध्ये क्षमता नसते किंवा ते विचार स्वीकारू नाहीत असं काही वेळेला आपल्या मनाचा कल असतो, निगेटिव्ह असतो. त्यामुळे त्यातनं काहीतरी विसंवाद निर्माण होत असतात. त्याच्यापेक्षा आपण जर स्वतः सांत्वन केलं की स्वतः मतं तयार केली आणि त्या मतांना आपण कायम चिकटून राहिलो आणि त्या मतांमधून निर्माण होणारे किंवा कसं असतं की जेव्हा ताण येतात, तणाव येतात, त्या ताण तणावामुळे माणसाचं आरोग्य बिघडतं. आणि आजच्या जर समाजामध्ये बघितलं, आजच्या सांप्रतच्या काळामध्ये बघितलं तर आरोग्य ही फार मोठी समस्या झालेली प्रत्येकाला की आरोग्य बिघडलं आणि ते कशासाठी बिघडतं हे माहित नाही, पण ते सगळं सायकोसोमॅटिक असतं, ते मनोकायिक असतं. त्यामुळे ते निर्माण होतं आणि मग माणूस दुःखामध्ये घेरला जातो नकळत. आणि मग एकदा दुःखात घेरला गेला की त्याच्यातला विवेक संपतो, त्यातली विचारशीलता संपते आणि सतत त्याला वाटायला लागतं की मी दुःखातच आहे, मग मी कधीच बरा होणार नाही किंवा त्याचा फार मनाचा जो स्वतःचा त्याचा आत्मविश्वास असतो तो पूर्ण नकळत संपून जातो. तर या सगळ्या गोष्टींचं घेतलं की 100, 200, 300 वर्षापूर्वी जे विचारांचं सामर्थ्य होतं, तेव्हा जे विचारांचं त्याचं जे इम्प्लिमेंटेशन होतं ते समाजाला सुधारण्यासाठी होतं. किंवा अगदी 300 वर्षापूर्वी तेव्हा सरंजामशाही, भांडवलशाही आणि भांडवलशाहीला अँटी कॅपिटलिझम असा विचार प्रवाह होते. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये की समाजाला, आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी विचारधारा होत्या. कारण विचारांचं नेहमी जे वर्णन केलं जातं कसं की विचार शलाका, विचार पुष्प अशा प्रकारे केले जाते की विचारांना आपण कुठेतरी गुंततो किंवा विचारांची किरणं येत असतात किंवा विचार. तर ते विचारांचं जे सामर्थ्य आहे ती एक थॉट प्रोसेस आहे. ती थॉट प्रोसेस आपल्या बुद्धीमध्ये एकदा पूर्णपणे अशी काय त्याला म्हणतात क्लिअर झाली की आपले जे विचार असतात ते नकल कृतीमध्ये आहेत. कारण विचार, आचार आणि मग त्याचा प्रचार होतो.
आणि प्रचार जर जास्ती प्रमाणात झाला तर त्यातनं दुराचार निर्माण होऊन व्यभिचार निर्माण होतो, वैचारिक व्यभिचार निर्माण होतो. तर असा तो विचारांचा सगळा प्रवास असतो. आणि त्या प्रवासामध्ये असं म्हटलं जातं की जेव्हा मानवी संस्कृतीचा उगम झाला, मानवी संस्कृतीचा विकास झाला, की सिव्हिलायझेशन सुद्धा हा विचार प्रणालीतनं सिव्हिलायझेशन निर्माण झालं. आणि सिव्हिलायझेशन मध्ये जे काही बदल झाले किंवा त्याच्यामध्ये जे डेव्हलपमेंट झाल्या तर ती कंटिन्युअस प्रोसेस आहे की सिव्हिलायझेशन निर्माण झालं म्हणजे ते काही जसं प्रवासात एखाद्या समुद्र प्रवासामध्ये ते बंदर असतात, इट इज नॉट अ हार्बर. So that is the continuous process आहे ती समाजाची. समाज जसा कंटिन्युअस चालत असतो तसं समाजाला उपकारक विचारांचा सुद्धा जो प्रवाह असतो तो त्याला समांतर कायम चालूच असतो. आणि तो समांतर जो प्रवाह असतो त्यामध्ये वेळोवेळी जे महापुरुष होतात, सत्पुरुष निर्माण होतात, विचारवंत निर्माण होतात, ते त्या काळानुसार स्वतःचा त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन देत असतात. त्या विचारांमधलं स्वतःचे विचार त्या प्रवाहामध्ये सोडून कॉन्ट्रीब्युशन देत असतात. आणि असं म्हणतात की जेव्हा विचार असतात ते माणसाला मनस्वी करतात. की मनस्वी करणं म्हणजे काय की माणसाची आंतरिक ऊर्जा असते की एक एनर्जी आतमध्ये, की एनर्जी त्या विचारांमुळे आपोआप डेव्हलप होत असते, वाढत असते. असं म्हटलं जातं की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 10-11 वर्षी किंवा 10-9 वर्षाचे असताना एका कवितेची काव्य स्पर्धा होती. कविता नाही, काव्य स्पर्धा होती. ते हिंदू नृपती राजाची जी कविता आहे ती त्यांनी त्यात घेतली होती. आणि ती नाशिकला ते काव्य स्पर्धा होती. त्या काव्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून नेमके लोकमान्य टिळक पुण्याहून गेले होते. आणि ते काव्य वाचल्यावर त्यांना वाटलं की एवढं असं म्हणजे प्रक्षुब्ध काव्य आणि विचारशील काव्य आणि माणसाला प्रेरणा देणारं काव्य आहे, हे करणारा मुलगा 10 वर्षाचा असूच शकत नाही. तर त्यांना टिळकांनी बोलवलं त्यांना. ते म्हणजे तू हे काव्य रचलं का? तर ते म्हणजे हो मी रचलं. तर म्हणजे एवढं तुझं भाषेवरती प्रभुत्व आहे का? तर म्हणजे मी अजून एक माझी दुसरी एक कविता आहे अशा धर्तीवरची ती तुम्हाला दाखवतो. आणि ते खिशात घेऊन गेलो की त्यांना माहिती होती की परीक्षक कोण येतील, ते विचारवंत आहेत आणि नकळत त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण होईल की ते म्हणजे तू ही कशी केली? ते म्हणजे ही मी माझ्या एका बुद्धीच्या एका लहरीमध्ये आणि मी एका ट्रान्स स्टेट मध्ये गेलो होतो. 10 वर्षाचा ते सावरकर सांगतात की त्या ट्रान्स स्टेट मध्ये गेलो आणि तेव्हा मी काव्य लिहिलेले. आणि ते मी लिहिलं कसं हे मला सुद्धा माहिती नाही. त्या सगळ्या जो वैचारिक माझ्यामध्ये सुरू झालं, डोक्यामध्ये जे वादळ त्यात लिहून काढलेले आहे म्हणे. तर असं त्यांनी केलं. म्हणजे विचार तेव्हा विचारांची पुढची अवस्था असते मनन चिंतन असतं. ते मनन आणि चिंतनात जेव्हा माणूस जातो ना तेव्हा त्याला आपोआप नवीन नवीन प्रवाह, त्यातनं नवीन नवीन त्या विचारांचे नवीन नवीन डायमेन्शन्स म्हणजे मल्टी डायमेन्शन ते डायमेन्शन सुद्धा असतात. आता सुद्धा मला जो मी तुम्हाला सांगितलं की 100 वर्षांपूर्वी विचारांची जी गरज होती तो समाजात बदल करण्यासाठी होती. पण आजच्या काळामध्ये विचारांची गरज आहे की झालेले बदल आहेत ते कसे आत्मसात करायचे किंवा आपण कसे डायजेस्ट करायचे की त्याच्यातनं विसंगती न निर्माण होतात याच्यासाठी विचार पाहिजे. की उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये जे ताणतणाव आहे, तणावग्रस्तता आहे किंवा उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये अर्थहीनता आहे, माणसाला अर्थहीनता आली की माणसाला वाटतं की काहीतरी मिनिंगलेस, आपलं सगळं आयुष्य मिनिंगलेस सारखं झालेलं आहे. तर त्या मिनिंगलेस आणि अर्थहीनतेवरती जर आपल्याला डॉमिनेट व्हायचं असेल तर तेव्हा वैचारिक चिंतन आणि वैचारिक मननाची गरज असते. किंवा जेव्हा आपण सत्पुरुषांची किंवा यांची व्याख्यान आहे किंवा सत्पुरुषांची चरित्र आपण वाचतो की नुसतं सत्पुरुषांचे विचार ऐकण्यापेक्षा त्यांचं जर चरित्र वाचलं किंवा स्वतः त्यांनी लिहिलेलं आत्मचरित्र तर आत्मचरित्रातनं जास्ती त्यांचं व्यक्तिमत्व असं हे होत असतं, लाईट एनलायटन होत असतं की ठराविक परिस्थितीमध्ये किंवा उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये त्यांनी कशा प्रकारे त्याला सामोरं गेले आणि कुठल्या विचारांचा त्यांनी आधार घेतला. किंवा आत्मचरित्र लिखाणामध्ये सुद्धा विचार संपृक्त आत्मचरित्र मराठीमध्ये अशी भरपूर आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास केला तर कळतं की येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जायचं आणि सामोरं जाताना त्याला गरजेचं काय आहे ते कसं आपण निवडायचं कसं त्याच्यातून. की आपल्याकडे अनेक सत्पुरुष, महापुरुष आणि थोर व्यक्तिमत्व होऊन गेले, पण प्रत्येकाने असं सांगितलं जातं की महात्मा गांधींना एकदा विचारलं की तुम्ही आता
आता आयुष्यभरामध्ये एवढं तुम्ही स्वतःचं तत्वज्ञान निर्माण केलं, ज्याला वाद म्हणतात. कारण विचारांचा एकच सुरीपणा आला की त्यातनं वाद निर्माण होतो. मग तो मार्क्सवाद असेल, गांधीवाद असेल, कुठला वाद असेल, तो वाद निर्माण होतो. तर त्यांना विचारलं की तुम्ही कुठल्या पुस्तकाचा, कुठली ग्रंथ वाचले की ज्यामुळे तुमचं असं एक तत्वज्ञान तयार झालं. ते म्हणजे मला कुठले ग्रंथ, माझा एकच ग्रंथ जो मी अभ्यासतो आणि आजपर्यंत माझ्या बरोबर आहे तो फक्त भगवद्गीता. मी दुसरे ग्रंथ वाचले नाही, पण हा मला शेवटपर्यंत माझ्या ट्रॅव्हल मध्ये मला बरोबर असलेला ग्रंथ हा भगवद्गीता असेल. अशा प्रकारे म्हणजे अनेक पुस्तकांची गरज लागती, पण त्या अनेक पुस्तकं वाचली तर त्यातनं आपण काय त्यातनं काढलं, आपल्याला पाहिजे ते बरोबर सिलेक्टिव्हली काढता आलं पाहिजे आणि त्यातून आपल्याला स्वतःची एक विचारसरणी, स्वतःची जीवनाची शैली आणि जीवन जगण्यासाठी एक निर्माण करता आलं पाहिजे. तेव्हा त्या वाचनाचा, त्या विचार प्रक्रियेचा, त्या चिंतनाचा आणि त्या मननाचा उपयोग असतो. म्हणजे उपयोग असतो म्हणजे तो आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये स्वतःला दिसतो. कारण आपण आपलं जी विल पॉवर असते, आपलं मन असतं, आपल्या जगण्याची पद्धती असते. कारण माणसाला कसं असतं, क्षणात माणूस सगळ्यात म्हणजे काय, आपल्याकडे कुठल्याही गोष्टीचं जेव्हा सोल्युशन नसतं तेव्हा माणूस काय फक्त रागाने, क्रोधाने हे होतो आणि समोरच्या म्हणतो तुला काही कळत नाही, करतो बसतो. म्हणजे समोरच्याला इन्फेरियर करणं आणि मी सुपर हे दाखवणं, याच्यामध्ये काही वेळेला माणसाचा बराच जीवनामधला वेळ जात असतो. आणि आईन्स्टाईननी पण असं म्हणले की प्रत्येक पिढीच्या पुढचे जे प्रश्न असतात ते प्रश्न सोडवण्यासाठी ती पिढी सक्षम असते की त्या पिढीला तेवढी बुद्धिमत्ता आणि त्यांची ती बुद्धीची सगळी पोत असतो, तो आपोआप दिलेला असतो की त्या पिढीला निर्माण होणारे प्रश्न ती पिढी स्वतः सोडवण्याची क्षमता त्यांच्यात ती नकळत आलेली असते. पण सध्याची सांप्रतची परिस्थिती भोवताची बघितली तर माणसाचं जीवनाचा पोत असतं, टेक्स्चर आहे, ते बिघडून गेलेलं असतं. आणि ती निर्माण झालेली परिस्थिती काही वेळेला इतकी भीषण वाटते की माणसं नुसतं त्याच्यावरती चर्चा करतात, पण त्या चर्चा करून त्यातनं काहीतरी फलनिष्पत्ती झाली पाहिजे की येणारे भले समाजामध्ये अतिशय प्रक्षुब्ध परिस्थिती, असं म्हटलं जाते की समाजामध्ये प्रक्षुब्धता आणणं अतिशय सोपं असतं, पण समाजामध्ये विचारांची प्रस्तुती करून विचार भिनवणं किंवा विचारांचं पर्क्युलेशन करणं फार अवघड असतं. की जे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये झालं की विचार निर्माण झाले आणि विचार समाजामध्ये अगदी तळागाळातल्या माणसापर्यंत विचारांचं वहन झालं. पण सध्याच्या काळात काय झाले, विचारांचं उच्चाटन झाले आणि सगळंच म्हणजे ज्याला काय म्हणतात भीषण परिस्थिती निर्माण झालेली. आणि त्या परिस्थितीमध्ये विचारांचं जे काही स्थान होतं, विचारांच्या व्हॅल्यूज, मॉरल, एथिक्स जे होत्या त्या सगळं त्याचं हे झालेलं आहे, काय म्हणतात त्याला, त्या व्हॅल्यूज कमी झाल्या, त्याची जी काय मूल्य असतं ते मूल्यच कमी झाले. आणि कुठलेही म्हणजे आता विचार आणि विचारांचा आपण जेव्हा दुसऱ्याला विचार सांगतो, ते विचार सांगताना दुसऱ्या माणसाच्या मनामध्ये त्या विचारांचे प्रतिसाद उमटले पाहिजे. की मी आज काही 4 गोष्टी सांगितल्या, मी काही फार मोठा तत्वज्ञानी नाहीये, पण त्या सांगितलेल्या विचारांमुळे प्रत्येक जे कोणी व्यक्ती आज आली ऐकायला, त्यांच्या मनामध्ये उलट सुलट विचारांची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे की खरोखर बाहेरची परिस्थिती कशी आहे, प्रक्षुब्ध आहे का, आलेली परिस्थिती असेल किंवा तंत्रज्ञानामुळे. असं म्हटलं जातं की आजकाल तंत्रज्ञान आणि धर्म यांची अभद्र युती झाली. तंत्रज्ञान एकीकडे आणि परत धर्म एकीकडे असं झाले. आणि अंधश्रद्धांची याची एक युती झाली आहे तंत्रज्ञानाची. आणि तंत्रज्ञान ज्या वेगाने गेल्या 30 वर्षामध्ये माणसावरती तंत्रज्ञानाने आक्रमण केले आणि आक्रमण केल्यामुळे ते आक्रमण परतवून लावण्यासाठी जी 2000 सालानंतर जन्मलेली पिढी ती सक्षम आहे, पण जी पिढी 50-60 सालात जन्मलेली त्यांच्याकडे ती क्षमता नाहीये. फक्त आणि ती आलेल्या जे काय तंत्रज्ञानाचं आत्मसात करण्यासाठी जे बळ लागतं ते पण काही व्यक्तींमध्ये नसल्यामुळे ते तंत्रज्ञानामुळे फार मोठे प्रश्न निर्माण झाले आणि ते समाजाला घातक आहे असंच एक मत झाले. पण आजची जी तरुण पिढी आहे त्यांना ते तंत्रज्ञान उपकारक वाटते, तर त्यामुळे त्यांना माहिती आहे की जग जवळ आले आणि काय ते ज्याला म्हणतात की जागतिकीकरणामुळे जे काही प्रश्न निर्माण झाले, प्रश्न हे प्रत्येक काळामध्ये प्रत्येक समाजात होते. फक्त आपण
या उद्भवलेल्या परिस्थितीचे आपण साक्षीदार आहोत. म्हणून आपल्याला वाटतं काहीतरी वेगळं झालेलं आहे. पण प्रत्येक काळामध्ये त्या त्या काळानुसार प्रश्न निर्माण होतच होते आणि त्या प्रश्न निर्माण झालेल्या प्रश्नाचं निराकरण सुद्धा त्याच काळामध्ये क्षीणपणे लगेच काही परिस्थिती बदलत नसते की अतिशय काय त्याला म्हणतात ग्रॅज्युअली आणि स्लोली परिस्थितीमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये बदल होत असतात. आणि सगळ्यात मोठं म्हणजे सध्या काय झालं की मीडियामुळे प्रत्येक गोष्टीचं एक्झाबरेशन फार मोठ्या प्रमाणात होतं की ती गोष्ट इतकी भडकपणाने मांडली जाते आणि त्याच्यामध्ये भडकपणाने मांडल्यामुळे खरोखर आपल्याला वाटतं की काय झालेलं आहे. पण म्हणजे अगदी सांगली कोल्हापूर मधला पूरस्थिती असेल किंवा पुण्यामधली पूरस्थिती सगळी पूर कशामुळे येतात याचा आपण विचार केला तर आपण केलेला विकास आहे तो विकास कुठपर्यंत गेलेला आहे. तो विकास केला म्हणजे काय तर नॅचरल फ्लो होते नदीला मिळणारे ते कुठेतरी बंद केले काय केले त्याच्यामुळे ते प्रश्न निर्माण झालेले आणि या प्रश्नांचं म्हणजे ती काय ज्याला म्हणतात की निसर्गाच्या विरुद्ध जाऊन आपण गेलो त्यामुळे बरेचसे प्रश्न निर्माण झाले आणि त्या प्रश्नांची त्याला काय म्हणतात जटिलता एवढी की ते जटिल प्रश्न सोडवण्यासाठी मानवी बुद्धी सुद्धा आता काम करत नाहीये. काय ही कोणी माणसं स्वतःला समाजाचे धोरणत्व स्वीकारलेली म्हणतात त्यांच्याकडे बुद्धी अजिबात नाही. बुद्धिहीन माणसं विवेकहीन माणसं तिथे सगळं हे करत असतात समाजाला पुढे नेण्याचं काम करतात. आणि आपण असं म्हणतो की तरीही भारतीय समाज भारतीय मन अजून सुद्धा जिवंत आहे. कशामुळे की अशा प्रकारचे कुठेतरी छोटे छोटे पॉकेट्स आहेत की जिथे व्याख्यानमाला होतात जिथे परिसंवाद होतात जिथे काहीतरी तत्वचर्चा होतात असे कुठेतरी पॉकेट्स शिल्लक आहेत की अगदी सत्पुरुषांचे सत्संग असतील त्या पॉकेट्समुळे हा देश राहिलेला आहे. आज आपण बघतो की जगामध्ये प्रत्येक देशामध्ये काहीतरी युद्ध चाललेले आहे किंवा सत्तेचं पलट झालेली आहे. पण असं माझं मत आहे की भारतामध्ये जोपर्यंत गंगा यमुना वाहतात आणि हिमालय आणि रामकृष्ण जोपर्यंत भारतीय माणसाच्या मनामध्ये बसलेला आहे तोपर्यंत भारतीय समाजाला कुठल्याही प्रकारचा धोका कधीच नाही. कारण या दोन व्यक्तिमत्वांमुळे राम आणि कृष्णामुळे भारतीय माणसांमध्ये एक प्रकारची लॉयल्टी आलेली आहे एक प्रकारची ट्रस्ट आलेला आहे की या देशामध्ये या जगामध्ये या भारतामध्ये अशा प्रकारचं कधीच काही होऊ शकत नाही. आपण जर बघितलं तर म्हणजे शेजारी राष्ट्रांमध्ये इतर राष्ट्रांमध्ये सगळीकडे तेच झालेले आहे. पण भारतामध्ये असं कितीही लोकांनी चिथावणी करून विधानं केली तरी चालतील पण जोपर्यंत गंगा यमुना इथून वाहतायत आणि राम आणि कृष्ण ही दोन व्यक्तिमत्व भारतीय माणसाच्या मनामध्ये बसलेली आहेत तोपर्यंत या देशाला कोणत्याही प्रकारचा धोका आंतरिक धोका अजिबात कधीच नाही. हे अगदी ठामपणे मी सांगू शकतो की कारण आज सुद्धा आपण जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये मनाचे श्लोक लहान मुलाला शिकवतो आणि प्रत्येक घराघरी रामरक्षा मनाचे श्लोक मांडले जातात तसं उत्तरेत गेलं तर तुळशीदासजींचं रामायणातलं एक तरी रोज श्लोक वाचल्याशिवाय किती लोक संध्याकाळ जात नाही. तुळशीदासजींचं रामायण असेल काही असेल तर भारतीय मनामध्ये जे परत आलं की विचार आणि विचार पद्धती आणि एथिक्स आणि मॉरल्स ही संस्कारातनं माणसाच्या जवळ जात असतात आणि संस्कार असे असतात की ते माणसाच्या दुसऱ्याशी वागण्याच्या समाजात वागण्याच्या याच्यातनं आपोआप बाहेर पडत असतात. आणि म्हणून असं म्हणतो की या माणसाचं मन संस्कारिक आहे. संस्कारिक म्हणजे काय त्याच्या मनावरती कोणीही कितीही काही त्याला सांगितलं तरी त्याच्यामध्ये कधीच बदल होऊ शकत नाही कारण ते संस्कार असतात त्याची नाळ पूर्णपणे मनाशी जोडलेली असते. त्यामुळे संस्कारी माणूस आणि संस्कारी समाज आणि संस्कारी देश आहे त्यामुळे या देशाला आणि या संस्कारांमुळे भारतीय मनाला कधीही धोका नाही असं अगदी ठामपणे मी सांगू शकतो. आणि शेवट करतो मी भाषणाचा माझ्या की शंकराचार्यांचा श्लोक आहे की आणि हे सुद्धा की आपण जेव्हा व्यक्तीचं एखाद्या व्यक्तीवरती व्याख्यान ठेवतो तेव्हा त्या व्यक्तीचं चरित्र सांगितलं जातं पण त्याच्यामुळे फक्त काय होतं आपल्यावरती इम्प्रेशन पडतं. त्यातनं जे विचार म्हणजे त्यातनं काहीतरी स्वतःच्या मनामध्ये विचार चालू करून त्या विचारांचा अनालिसिस करून आत्ताच्या काळाला जे काही उपकारक आहे ते काढणं महत्वाचं असतं. किंवा महापुरुषांचं चरित्र महापुरुषांचे विचार वाचून काय होतं क्षणभर आपण फक्त स्थिमित होतो पण त्याच्या पुढची जी पायरी असते की त्यातून काहीतरी मी स्वतःचं मत निर्माण करून
काहीतरी करायला पाहिजे हे त्यात होत नाही. स्टीमी थोडं वेगळं आणि त्या विचाराने भारावून जाणं वेगळं. भारावून गेलं की नकळत बुद्धिमध्ये ती ब्रेन स्टॉर्मिंगची प्रक्रिया चालू होते आणि नकळत उलट सुलट साधक बाधक विचार तयार होतात आणि त्यातनं काहीतरी एक असं त्याला म्हणतात पॉझिटिव्ह निघतं, काहीतरी वेगळा विचार निघतो की जो आपल्याला दुसऱ्या माणसाला सांगायला बरं वाटतं की आज मला हे सुचलं बरं, हे नवीन विचार वाटतोय मला, बघ कसं वाटतं. आपल्या मित्राला आपण सांगतो किंवा घरातल्या लोकांना सांगतो की मला सुचलंय की हा नवीन विचार सुचलाय, कसा वाटतो, की आपण हे दुसऱ्याला सांगायला लागतो. कारण पूर्वी 100 वर्षापूर्वी किंवा 50 वर्षापूर्वी कसं परिसंवाद असायचे. परिसंवादामध्ये प्रत्येक वक्ता असायचा, अभ्यासू असेल, तो स्वतःचं मत मांडायचा, त्याला दुसरा त्याला काहीतरी काउंटर आर्ग्युमेंट करायचा. पण ही जी प्रक्रिया होती समाजामध्ये ही दिवसेंदिवस लोप पावत चालली की ज्याच्यामध्ये स्वतःचं मत मांडून दुसरा माणूस त्या मताचं खंडन करायचा किंवा ते मत मला पटत नाही असं म्हणायचं. ते आता काहीच राहिलं नाही, कारण मतं कोणालाच राहिली नाहीये. कारण स्वतःचा जो व्ह्यू असतो, स्वतःचा जो विचार प्रक्रिया असते आणि स्वतःच एक स्ट्रॅटेजी असते की आचार्यजी नेहमी म्हणायचे की या देशामध्ये पॉलिटिशियन भरपूर झाले पण कोणी स्टेट्समन झाला नाही की तो स्वतःचं मत मांडणारा कोणी. आचार्यजींचं नेहमी असायचं, ते नेहमी असं म्हणायचे की सब पॉलिटिशियन्स हो गए, सब ऑपॉर्च्युनिटीज हो गए, सगळे संधी साधू झाले. तर अशा प्रकारे जेव्हा विचार आणि विचारांची स्थिरता येते, स्थिर विचार आले की जीवनातली अस्थिरता नष्ट होत असते आणि जीवनातली अस्थिरता नष्ट झाली की नकळत माणसाला सौख्य लावायला लागतं, त्याला आनंदाची एक प्रक्रिया त्याच्या मनामध्ये सुरू होत असते आणि त्यामुळे नकळत माणसाचं जीवन सुखदायी होतं. सुखदायी होणं म्हणजे काय, सुख आणि दुःख त्या कल्पना झाल्या, पण सुखदायी होतं की जगण्याला तुला प्रेरणा मिळते की जगणं हे खरोखर जगण्यासाठीच आहे, की जगणं नको असं तरी वाटत नाही, की जगणं जगण्यासाठीच आहे आणि जोपर्यंत जगायचं तोपर्यंत चांगलं जगायचं, आरोग्यपूर्ण जगायचं. हे कसं जगायचं तर विचारांची जर आपल्याला मागणं बळ असेल तर आरोग्यदायी जीवन सुद्धा फार अवघड नाही आणि स्वतःला कायम कुठेतरी कार्यरत ठेवणं हे महत्वाचं असतं की दुसऱ्याला शिकवणं किंवा काही आपल्या वस्तू, आपल्याकडे जो काही गुण असेल, आपल्याकडे जर एक कला असेल ती दुसऱ्याला सांगून किंवा त्या कलेचं स्वतःसाठी सुद्धा पहिलं तरी चालू शकतं. की महाभारतातली कथा आहे की कृष्ण आणि कृष्णाची जी बासरी, जी स्वर्गीय बासरी होती ती तो महाभारताचं युद्ध चालू असताना रोज तिथे रक्तामांसाचा चिखल व्हायचा, युद्धांचं मरण बघायचा आणि रोज ते बघून एक दिवस कुंती शेवटच्या दिवशी जाती त्याला भेटायला 18व्या 17व्या दिवशी की उद्या आता अर्जुन किंवा कर्णाचा वध कोणाचा तरी एकाचा मृत्यू होणार, तेव्हा तो यमुनेच्या काठी दूर एका वृक्षाखाली बासरी वाजवत बसला. तर कुंती थोडीशी हे होती की प्रश्नांकित होती की दिवसभर रक्तामांसाला चिखल बघतोय, एवढे युद्धांची मरणं बघतोय, सगळं बघतोय आणि संध्याकाळी आपला बासरी वाजवत बसलाय, कसं काय. तर त्याला म्हणते कसं काय, तो म्हणतो ही बासरी मी माझ्या स्वतःसाठी वाजवतो, मी दुसऱ्यांसाठी वाजवतच नाही, मला यातनं परम सुख मिळतं आणि मी त्या अंतर्मनातनं त्या ब्रह्मतत्वाशी एकरूप होतो म्हणून मी बासरी वाजवतो. ही बासरी मी दुसऱ्यासाठी वाजवतच नाही. जसं प्रत्येक गायक, प्रत्येक कलाकार, प्रत्येक निर्माता असतो कुठल्याही कलेचा, तो स्वतःसाठी करत असतो, स्वांत सुख आहे, तो दुसऱ्यासाठी काहीच करत नाही. फक्त आपण त्याला म्हणतो की आज दुसऱ्यासाठी त्यांनी लिहिलं की ते सगळ्यांचं समाजाचं होतं, तो गायला की सगळे ऐकतात म्हणून होतो. तर असं असतं की स्वांत सुखाय जेव्हा आपण जगायला लागतो की नकळत त्यातनं आनंद येतो आणि आनंदाच्या एका क्षणी काहीतरी विलक्षण विचार सुचतात की ज्यामुळे आपलं जगणं सुखकर होतं. मी शेवट शंकराचार्यांच्या एका श्लोकाने करतो की अहम निर्विकल्पो निराकार रूपो विविधत्वाच सर्वत्र सर्वेंद्रियाणां न चास्य शक्त नैव न मुक्तिर्नमेव चिदानंद रूपम शिवोहम. त्या 7व्या पुष्पामध्ये पुण्यावरून आलेले श्री विनायक गर्दे यांनी विचारांचे उदय आणि अस्त हा अतिशय क्लिष्ट विषय अतिशय सोपा करून आपल्याला सांगितला. मानवी मनामध्ये जे विचारांमध्ये बदल होत आहेत ते बदल त्यांनी आपल्याला उलगडून दाखवले आणि निश्चितपणे श्रोत्यांना हा विषय आवडलेला असेल असं मला स्वतःला वाटतं. आणि मनामध्ये जी आंदोलनं चालू असतात त्या आंदोलनांना कुठेतरी
एक मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न त्यांनी निश्चितपणे या व्याख्यानातला केला असं माझं प्रामाणिक मत आहे. सर्वांना व्याख्यान म्हणून त्यांना मी त्यांचा आभार प्रकट करतो आणि त्यांना छोटीशी भेट देतो. त्यांनी